एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ, संपर्क 8657 12 11 12। निमोण गावाचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांच्या संकल्पनेतून निमोण गावामध्ये 151 फुटी हायमास्टवर 60 बाय 20 फूट भारतीय राष्ट्रध्वजाचं लोकार्पण करण्यात आलं। अहिल्यानगरचे दक्षिणेचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ, सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। याचबरोबर निमोण गावातील 4 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला। सरपंच संदीप देशमुख यांच्या माध्यमातून आशा स्वयंसेविकांना इलेक्ट्रॉनिक सायकल मोफत प्रदान करण्यात आल्या, तर बचत गटांना व्यावसायिक दृष्टीनं मशीन भेट देण्यात आल्या। सरपंच देशमुख यांच्यामुळे आता निमोण गावाला नवी दिशा मिळाली आहे। यामुळं निमोण गावचं नाव आता महाराष्ट्रात झळकणार आहे। ही कामं खरं तर आम्हाला 6 महिन्यापूर्वी घ्यायची होती, जी कामं 16 कोटी रुपयाची आपल्या गावात झालेली होती। परंतु आता जी झालेली कामं आणि ती जास्त लेट झाल्यामुळे आम्ही काही लोकार्पणमध्ये घेतली नाही आणि हे 4,90,00,000 रुपये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून आले। दादा वेळोवेळी आम्हाला आपली साथ मिळाली आणि आपली साथ मिळाल्यामुळे आमच्याकडून आमच्या गावाचा विकास दिसतोय आम्हाला थोडाफार। आज भोजापूर धरणाचा विषय असेल, भोजापूर धरणावरून काय 40 वर्ष काही राजकारण केलं नुसतं। मागच्या वर्षीच त्यांचं स्टेटमेंट होतं की पाणी वाया जातंय म्हणे, पाण्याची नासाडी करतात। आज या ठिकाणी सांगतो मी, आता नासाडी करणाऱ्यांना उत्तर आपण दिलंय। ते पाणी आज 40 वर्षानंतर भोजापूर पूरचारीचं पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचलं। 40 वर्ष आपल्याला पाणी नेता येणार नाही, त्याची निष्क्रियता लपवण्यासाठी त्यांनी काही ना काही लोकांना फक्त बोधू बनवण्याचं काम केलं तालुक्यामध्ये। आणि आपण निमोण ग्रामस्थांच्या वतीने मागच्या वेळी आपण मागणी केली होती दादांना आणि नामदार साहेबांना की धवननगर वितरणाचं नदी जोडचं पाणी दादा आम्हाला मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या दुष्काळी भागाला सुजलाम आपण करावं अशी आम्हाला आम्ही विनंती करतो। परंतु आपल्या सामान्य आम जनतेला, आमच्या लाडक्या बहिणींना असेल, आमच्या शेतकऱ्याला असेल, आमच्या युवकांना असेल, सगळ्यांना विश्वास होता का पाणी जर कुणी आपल्याला देईल तर विखे पाटील परिवारच देईल। आणि ज्या वेळेस नवीन सरकार स्थापन झालं त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील खासदार साहेबांची इच्छा होती, साहेबांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी या भागाला पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न केले होते। नदीजोड प्रकल्पासारखा एक नवीन प्रयोग स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या काळात सुरुवात झाली होती। परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये संगमनेरला पाणी देता देता साहेबांच्या प्रामाणिक प्रयत्नावरती समोरून टीका केली गेली का विखे पाटील परिवाराला संगमनेरला पाणी द्यायचं नाही। परंतु मित्रांनो, पाणी देऊन विखे पाटील परिवारांनीच दाखवलं। आणि बघा, ज्या निळवंडे धरणावरती गेले कित्येक वर्ष राजकारण केलं गेलं, विखे परिवाराला बदनाम केलं गेलं, त्याच निळवंडे धरणाच्या लोकार्पणासाठी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आणायचं काम सुद्धा आपले लाडके नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं। त्यामुळे मित्रांनो, आपला अजेंडा फिक्स आहे। सुजयदादांनी सांगितलंय आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय आणि हेच विकासाचं राजकारण जनतेच्या तुमच्या मनामनामध्ये आणि घराघरामध्ये आपण घेऊन चाललोय। त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आज निमोण सारख्या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी आलाय। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जलसंपदा विभाग साहेबांकडे असल्यामुळं जे गावं या पाण्यापासून वंचित आहेत, साहेबांनी सांगितलंय नदीजोड प्रकल्पाचं सुद्धा मागील 15 दिवसापूर्वी नाशिक येथे कार्यालय सुरू झालंय। त्या कार्यालयाच्या प्रसंगी साहेबांनी सांगितलं की माझ्या या अमोलच्या संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक गावाला सिंचनाची सुविधा झाली पाहिजे, या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं। मित्रांनो, थोडा वेळ लागणार आहे,
पण चांगलं काम करायचं असेल तर त्याला वेळ लागेल, पण एवढा 40 वर्ष वेळ नाही आम्हाला लागणार. 8 महिन्यात जर आम्ही भोजापूर चारीचं पाणी तिघा वाट्यापर्यंत देऊ शकतो तर अजून पुढील काही वर्षामध्ये तुमच्या प्रत्येक भागामध्ये जो दुष्काळी भाग म्हणून मिळवला गेला, ज्या गावकऱ्यांचा वेळोवेळी अपमान केला गेला, ज्या गावकऱ्यांना वेळोवेळी पाण्यापासून, हे पाप कोणाचं होतं? जनता तर एक मोठ्या मनाने तुमच्या मागे उभी राहिली होती. आता नवीन पॅटर्न चालू झालाय, आमदाराला बदनाम करायचं. आमदार कुठंच नाही, आमदार कुठंच सापडा नाही. ना निवडणुकीच्या आधी सापडला, ना निवडणुकीनंतर सापडू राहिला. मग खोटे नाटे व्हिडिओ बनवायचे, खोटे नाटे इमेज बनवायच्या जीपीजी आणि व्हायरल करायच्या. पण तुम्हाला सांगतो, ही जी आपली मायबाप जनता आहे, ही जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखून आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, शहरातील नगरपालिका असेल. नगरपालिका यासाठी म्हणतो कारण तुमच्या भागातील प्रत्येकाचं कुणी ना कुणी नातेवाईक आपल्या संगमनेर शहरामध्ये राहत आहे आणि शहरातील कोणा ना कोणाचे नातेवाईक आपल्या ग्रामीण भागात राहतात. तर मला खात्री आहे, विश्वास आहे का येणाऱ्या या पुढील निवडणुका आपण विकासावरती लढणार असून विकासाच्या माध्यमातून पुढे जाणार आहे. ही मिळालेली सत्ता आणि जबाबदारी फार महत्वपूर्ण आहे आणि आपण घेतलेला प्रत्येक पाऊल ही जनता पाहत आहे. याच्या पुढे जे काम करायचं ते जनतेच्या हिताचं. जनतेला ही कधीही भावना नको की हे आपण काय करून दिलं. जनतेला वाटलं पाहिजे आणि मी तुम्हाला आश्वासनाने सांगतो की आपण मिरवणूक थांबवली, ट्रॅफिक मोकळी केली, त्या गाडीमध्ये बसणारा माणूस एवढंच म्हणणार की मी माझं मतदान योग्य ठिकाणी केलं, ही भावना घेऊन तो या कार्यक्रमात. आज हे झालेलं परिवर्तन हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण म्हणून आपण पाहतो. पण परिवर्तनाबरोबर येते मोठी जबाबदारी, परिवर्तनाबरोबर येत्या मोठ्या अपेक्षा, परिवर्तनाबरोबर येते प्रत्येक व्यक्तीची आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची लढाई. आणि म्हणून हे झालेलं परिवर्तन जर आपल्याला कायम टिकवायचं असेल, लोकांचा विश्वास तसाच टिकवायचा असेल, तर आपल्याला आरोप प्रत्यारोप बंद केले पाहिजे. आपल्याला विरोधकांच्या बद्दल बोलणं बंद केलं पाहिजे. कारण की आज आपण सत्तेवर आलेलो आहोत ते विरोधकांच्या अकार्यक्षमतेवर बोलून, पण पुढच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा मतदान मागायला येऊ तेव्हा आपण केलेल्या कार्याच्या आधारावर आपण मत मागण्यासाठी सक्षम असलो पाहिजे. हे काम आपल्याला करायचं. आपल्याला जनतेला दाखवून द्यायचंय की तुम्ही आम्हाला फक्त 5 वर्ष संधी दिली, जे यांच्याकडून 40 वर्ष झालं नाही ते आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवलं. हे काम आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की अमोल जेव्हा निवडून आला तर अनेकांच्या अपेक्षा त्याच्याकडून वाढतात आणि जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा नाराजी वाढते आणि जेव्हा नाराजी वाढते त्याचं रूपांतर मताधिक्य कमी होण्यामध्ये होतं. अनेक लोकांना असं वाटत असेल की आता अमोल बदलला, आता तो आम्हाला भेटत नाही, त्याला आता आमच्यासाठी वेळ नाही, तो आता कधी आमच्यामध्ये येत नाही. मी तुम्हाला आवर्जून एकच गोष्ट सांगतो, राजकारणामध्ये जबाबदारी आल्यानंतर माणूस कधी बदलत नसतो. अमोल खताळ तसाच आहे जसा 5 वर्षापूर्वी होता. अमोल खताळ बदलला नाही, आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या प्रती बदलला. आपल्याला असं वाटतं की आता आमदार अमोल खताळ, ज्या दिवशी तुम्ही आमदार अमोल खताळ म्हणून त्याच्याकडे पाहायला लागाल त्या दिवशी तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या निराशा वाढत जाणार. तुम्ही हा विचारच करू नका की आमदार, तुम्ही जेव्हा या विश्वासाने जगणार की हा तोच अमोल खताळ आहे, तो संजय गांधीचा अध्यक्ष म्हणून डोल वाटत होता, तुम्ही जो अपेक्षा ठेवून तोच विचार करणार की तो अमोल खताळ आहे, तो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परिवारातला आहे. आज अमोलला वेळ मिळाला नाही हरकत नाही, तुम्ही त्याला आमदार केले, तुमच्या मतामुळे तो आमदार झालाय. त्यामुळे आता तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला 5 वर्ष काम करू, त्याला थोडं मोकळीक द्या. सगळ्यांचे काम होणार आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी अमोलने घेतलेली आहे, संदीपने घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं या संगमनेर तालुक्याचं पालकत्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी घेतलं. हे एका दिवसात झालं नाही. आज हा जो झेंडा आपल्याला उभा दिसतो हा काय आज उभा झालाय का? 2.5-3 वर्षापूर्वी संदीपच्या अर्जावर पालकमंत्र्यांनी सही केली, 45 लाख रुपये मिळाले म्हणून हे ध्वज या ठिकाणी उभा. सत्ता आल्यानंतर मला माहिती होतं की सगळ्यात पहिला प्रश्न या भागामध्ये आम्ही आल्यानंतर लोक आम्हाला भोजापूरचं विचारतात
अमोलने निवेदन दिलं, 3 महिने मुंबईमध्ये बसून या भोजापूर चारीला 15 कोटी रुपये मंजूर करून पुढच्या 1 महिन्यामध्ये भोजापूर चारीचं भूमिपूजन आपण घेत आहोत. ज्या भोजापूर चारीची वाहन क्षमता, कालव्याची वाहन क्षमता ही 80 क्युसेक असली पाहिजे, 100 क्युसेक असली पाहिजे. जर तो सुरुवातीलाच वाहत असताना 30 क्युसेकनी वाहत असेल तर मग निमोनला पाणी कसं मिळणार, तिगावला पाणी कसं मिळणार, सोनोशीला पाणी कसं मिळणार, याचा अभ्यास दुर्दैवाने कधी झालाच नाही. 2014 साली ही भोजापूर चारी आणि याची पूर चारी ही जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे वळवण्यात आली. 2014 पासून 2024 आज किती वर्ष झाले मी मोजले नाही, 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये या चाऱ्यांना विभाग बदलून 4 कोटी रुपये खर्च करायला 10 वर्ष लागले. 4 कोटी रुपये. मी तुम्हाला शब्द देतो की जेव्हा परत तुमच्याकडे मत मागायला येईल 25 कोटी रुपये खर्च करून या चारीला दुरुस्त केल्यानंतरच मतदान मागायला तुमच्या पुढे येणार. आणि हे मूल्यमापन झालं पाहिजे की आपण कोणत्या आधारावर मतदान टाकलं, आपण कोणासाठी मतदान टाकलं, आपण कोणाच्या सांगून मतदान टाकलं. या प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन झाल्याशिवाय या जनतेमध्ये विश्वास संपादन करता येणार नाही. 151 फुटी राष्ट्रध्वजाचं लोकार्पण सोहळ्याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर, त्याचबरोबर आजीमाजी सैनिक, समनापूर निमोन गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं कार्यक्रमासाठी हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमोन ग्रामपंचायत तसेच निमोन ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केलं. 151 फुटी राष्ट्रध्वजामुळं निमोन गावासह तालुक्यात सातत्याने देशाभिमान जागा राहील अशी भावना यावेळी मान्यवर आणि सरपंच संदीप देशमुख यांनी व्यक्त केली. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी दत्तात्रय घोलप, तळेगाव दिघे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.